मित्रांनो, मी आलो आहे कायगावमध्ये. छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं हे गाव कायगाव. छत्रपती संभाजीनगरमधून 40 किलोमीटरवर असलेलं हे गाव आहे. प्रभू श्रीरामांनी स्वतः ह्या इथं शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. आपण बघूया या मंदिराची रचना आणि इतिहास. चला, हे मंदिराचं हे मुख्य द्वार आहे. द्वारच्या मधून आतमध्ये आल्याच्या नंतर असं वातावरण बघायला आपल्याला भेटतं. हे आहे मुख्य मंदिर, श्री रामेश्वर मंदिर. मंदिराच्या एंट्रन्सलाच आपल्याला नंदी बघायला भेटतो. मंदिराचं बांधकाम तुम्ही बघू शकता. अतिशय जुनं असलेलं हे बांधकाम आहे. मंदिरावर एकदम असं बारीक नक्षीकाम देखील आहे. हरणीची शिखर आणि मग ती हरणीची ना काय इथं पडली आणि प्रभू श्रीरामाने रातोरात हे मंदिर बांधलं म्हणून याला रामेश्वर नाव दिलं. पंचवटीतून ती इथं आली होती. रामेश्वर नाव पडलं. मग 12 ज्योतिर्लिंगांपैकी याला महत्व. समजा आता तुम्ही केदारनाथ करून आले, बद्रीनाथला गेले, भीमाशंकर कुठं कवायला गेले, पण इथलं जर दर्शन नाही केलं तर घडत नाही. अच्छा. कृष्णेश्वरला जरी जाऊन आले हे जरी नाही केलं घडत नाही. इथे यावंच लागत. आता बऱ्याच लोकांना माहीत नसतं ना. नाही, सांगते मी तुम्हाला असं. म्हणजे जगत देवस्थान आहे. आता प्रभू श्रीरामाने बांधलेले पाणी तर तुम्हाला कुठं सिमेंट दिसतं का काही दिसतं. मग भगवंताचीच लीला म्हणून. हा क्षण आहे जो अगदी डोळ्यात साचून ठेवण्यासारखा क्षण आहे. माझं नाव बाळासाहेब वाघे. काय मंदिराबद्दल काय सांगू शकता तुम्ही? मंदिराबद्दल सांगायचं झालं तर रामायणकालीन मंदिर स्थापित आहे, स्वयंभू. हे असं आमचे आजोबा पंजोबाजी वडीलधारे लोक होते ते आम्हाला सांगतात. आमच्या जन्माच्या तर आधीचंच आहे आणि खूप प्रसिद्ध आहे, जुनं आहे. पुरातत्व विभागाकडनं पण तीच माहिती मिळते. रामायणात पण त्याचा उल्लेख आहे. आणि काकू सांगत आता होत्या सध्याच्या याच्यात म्हणजे आम्हाला समजतं तेव्हापासून शिवरात्र हा उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात भरपूर भाविक येतात आणि भाविकांचं श्रद्धास्थान. अजून दुसरी गोष्ट म्हणजे दशक्रियाविधीसाठी खूप प्रसिद्ध असलेलं देवस्थान रामेश्वर मंदिर, जुने कायगाव. काकू सांगत होत्या जी मूर्ती पिंड आहे जी आतमधली ती श्रीरामांनी स्वतः स्वयंभू स्थापित केलेलीच पिंड आहे. एक नाही तर अशी 4 मंदिरं स्वयंभू श्रीरामांच्या काळातच स्थापित झालेली. एक इथं आहे, अजून 3 पलीकडल्या बाजूने आहे. एक सिद्धेश्वर आहे, मुक्तेश्वर आहे, परत घोटेश्वर आहे. काय गावातच का? नाही, एक पलीकडून येतं ते टोक्यामध्ये येतं, ते मुक्तेश्वर येतं. आणि प्रवार संगममध्ये येतं सिद्धेश्वर आहे. आणि एक दोन्ही टोक्याच्या मध्ये येतं
ते गोटेश्वर येतं आणि हे रामेश्वर असे एकंदरीत 4 मंदिरं आजच्या स्थितीला म्हणजे आजच्या स्थितीला चांगल्या स्वरूपामध्ये ते आपल्याला बघायला मिळतात. आजच्या घडीला त्याच्यात ते पेशवेकालीनच्या पण आधीच स्थापना आहे त्याची. असे म्हणजे